सच्चिदानंद कृष्णौ वंदे जगद्गुरुं कृष्णौ वंदे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. जय श्रीकृष्ण. चला, आज जानवी दीदी आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आलेले आहेत आणि मी त्यांची आपल्याला थोडक्यात ओळख करून देते. ठीक आहे. जानवी दीदी, आपण गीतावृत्ती आहात. स्वामीजींचा आशीर्वाद आपल्यावर सदैव आहे. 2021 पासून आपण गीता परिवारामध्ये कार्यरत आहात आणि आपण नागपूर येथून आहात. IT प्रोफेशनल जॉब पण आपण करता. गीता परिवाराच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये अनेक प्रकारच्या भूमिका आपण बजावत असता. आपले खूप मोठे योगदान या परिवारामध्ये आहे. असे व्यक्तिमत्व आपल्याला संवाद साधण्यासाठी आलेले आहे. आपल्या ताई खूप छान संवाद साधणार आहे तुमच्याशी. 7व्या अध्यायाचं सेकंड पार्टचं विवेचन त्या करणार आहेत आणि आपण त्यांना विनंती करूया की ताई आम्हाला अर्थ समजून द्यावा. ताई प्लीज सुरुवात करूया. होत आहे. चला, जय जय श्री श्री कृष्ण सगळ्यांना. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या वर्गामध्ये. आपण 7व्या अध्यायाचा अभ्यास करत आहोत. काय नाव आहे बरं 7व्या अध्यायाचं? सांगता येईल का? कोणाला आठवत आहे का? पुन्हा एकदा मोठ्याने. व्हेरी गुड. ज्ञान विज्ञान योग है ना. आपण यामध्ये मग मागच्या वेळेला बघितलं होतं की भगवंताने कशा प्रकारे आपल्याला सांगितलं की हे संपूर्ण विश्व मी कशा प्रकारे बनवलं ना. 2 प्रकारच्या प्रकृती आपण बघितल्या होत्या. 2 प्रकारच्या गोष्टी अशा बघितल्या होत्या की ज्याच्यामध्ये भगवंताने सांगितलं की या गोष्टी सगळ्या 2 प्रकारच्या नाही, टोटल किती होत्या? 8 प्रकारच्या होत्या. त्या 8 प्रकारच्या गोष्टी वापरून भगवंताने सांगितलं मी हे दिसणारं आणि न दिसणारं एक विश्व बनवलं. आठवतंय का कोणाला कुठल्या 8 गोष्टी होत्या त्या? हिंट देऊ का? हिंट हिंट देऊ का थोडीशी? पंचमहाभूत माहिती आहेत? हा, ते कुठले होते? ते 5 झाले. कुठले कुठले? व्हेरी गुड. भूमी, जल, अग्नी, वायू आणि आकाश है ना. व्हेरी गुड. आणि उरलेले 3 कुठले? भगवंताने सांगितलं 8 गोष्टींनी मी ही सगळी प्रकृती बनवली. आता भूमी आपल्याला दिसते, जल आपल्याला दिसतं, वायू आपल्याला दिसतो, हो की नाही? हे सगळे दिसणाऱ्या गोष्टी आहेत. मग 3 न दिसणाऱ्या पण गोष्टी होत्या ज्या खूप महत्वाच्या आहेत. हा, गुड, व्हेरी गुड. काय? मन, बुद्धी आणि बरं, तो श्लोक म्हणायचा का सगळ्यांनी? सुरुवात करून देऊ श्लोकाची. सगळे मिळून श्लोक म्हणू. हा, बघा, प्रयत्न करा, न बघता म्हणता येतो का? बघून म्हणावं लागलं तर बघून. भूमिरापो नलो वायू. कंटिन्यू. बघून म्हणा, काय हरकत नाही. PDF आहेत तुमच्याकडे? म्हणा, बघून म्हणा. भूमिरापो नलो वायू. कुठला श्लोक आहे हा? चौथा श्लोक. म्हणायचं का सगळ्यांनी? म्हणा. हरिओम. PDF नाहीये? बरं, काय हरकत नाही. अच्छा, दीदींनी शेअर केली आहे PDF. आता ह्याच्यावर बघून म्हणा. चल. व्हेरी गुड. खूप छान. मग आता यामध्ये कुठले पाहिले आपण? भिन्ना प्रकृती रष्टधा. भिन्ना प्रकृती ही अष्टधा. भगवान म्हणताय की 8 प्रकारच्या गोष्टींनी मी संपूर्ण
प्रकृती बनवली आहे. कुठल्या कुठल्या 8 प्रकारच्या गोष्टी मग आधी आपण बघितल्या ज्या आपल्याला दिसतात, हो ना? भूमी, आप, अनल. आप म्हणजे काय? जल, पाणी. हम्म. त्यानंतर अनल म्हणजे अग्नी, अग्नी. आणि नंतर वायू, खम, आकाश, हो ना? आणि उरलेल्या 3 कुठल्या होत्या? खम, मन, बुद्धी आणि अहंकार. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर भगवंत म्हणतात यापासून मी एक परा आणि एक अपरा, एक दिसणारी आणि एक न दिसणारी अशी प्रकृती बनवली. आता बुद्धी, मन, अहंकार हे दिसतं थोडी आपल्याला, नाही दिसत ना. बाकी सगळ्या गोष्टी दिसतात, पण विदाऊट बुद्धी, विदाऊट मन, हे सगळं विश्व, याला काय अर्थ तरी राहील का? काहीच अर्थ नाही राहणार. आपल्याला बनवलं भगवंताने आणि बुद्धी, मन हे काहीच दिलं नाही, तर उपयोग आहे का आपल्याला बनवून? नाही उपयोग. मग आपण सुद्धा निर्जीव गोष्टींसारखेच राहू. म्हणून काही गोष्टी ज्या दिसतात आणि काही गोष्टी ज्या सूक्ष्म असतात, ज्या आपल्याला दिसत नाही, अशा प्रकारच्या गोष्टींनी ही सगळी प्रकृती बनवली असं भगवंत म्हणतायत. आणि मग काय म्हणतात, आपण 6वा श्लोक वाचूयात. चला दीदी, हो सके तो शेअर करते रहिए साथ में. आणि सगळ्यांना विनंती आहे, पुढच्या वेळेस पासून आपल्या आपल्या PDF आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे? चलो, 6वा श्लोक वाचूयात सोबत. 6 श्लोक दीदी, 6th वाला. 6th वाला दीदी, 5th वाला दिख रहा है, हाँ आ गए. चलो. एतद्योनीनि भूतानि, सगळ्यांनी म्हणायचंय. एतद्योनीनि भूतानि सर्वाणि इत्युपधारय अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. आता भगवंत म्हणतायत की माझ्या आणि या प्रकृतीच्या टीम वर्कमुळेच हे सगळे जे भूतमात्र आहेत, भूतमात्र म्हणजे कोण? आपण सगळे लोक, है ना? आपण सगळे, आपल्या आजूबाजूचे सगळे जेही काही सजीव जीवजंतू आपल्याला दिसतात, ते सगळे जे जीव आहेत, हे सगळे कोणामुळे? प्रकृतीमुळे आणि माझ्यामुळे निर्माण होतात. ओके. आणि अहंकृत्स्नस्य जगतः प्रभव प्रलयस्तथा. मग म्हणतात की सगळं जग जे आहे ते उत्पन्न कुठे होतं? माझ्यामध्येच होतं. आणि त्याचा प्रलय म्हणजे त्याचा विनाश कुठे होतो? तो पण माझ्यामध्येच होतो. माझ्यातूनच उत्पन्न होतं, माझ्यामध्येच त्याचा विनाश होतो. आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो देवाला? गॉड. वा, गॉड. आणि मग त्या गॉडचा कधी विचार केलाय का? काय स्पेलिंग काय बरं गॉडचं? GOD. याच्यामध्येच भरपूर सारं सिक्रेट लपलेलं आहे माहितीये, या स्पेलिंग मध्येच. जी म्हणजे काय? जो बनवतो तो, है ना? जो संपूर्ण विश्व बनवतो तो. मग जी म्हणजे काय होईल? जनरेट करतो, जनरेटर. वा. आणि मग ओ म्हणजे ऑपरेटर. ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला, व्हेरी गुड. आणि डी म्हणजे डिस्ट्रॉयर. क्या बात है. म्हणजे जो निर्माण करतो तो जनरेटर, जो चालवतो तो ऑपरेटर, आणि जो विनाश करतो तो डिस्ट्रॉयर. तर भगवंत या श्लोकामध्ये तेच म्हणतात, अहं कृत्स्नस्य जगतः प्रभव. प्रभाव सुद्धा, उत्पन्न सुद्धा माझ्यातूनच होतं. प्रलयस, आणि त्याचा प्रलय सुद्धा माझ्यामध्येच होतो. मग काय म्हणतात पुढच्या श्लोकामध्ये? 7वा श्लोक वाचूयात सगळ्यांनी. मत्तः परतरन्नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. खूप सुंदर श्लोक भगवंत सांगतात बघा. आपण सगळ्यांनी ऐकलं ना आतापर्यंत. 15व्या श्लोकामध्ये ऐकलं, वेगवेगळ्या 15व्या अध्यायामध्ये ऐकलं, वेगवेगळ्या अध्यायांमध्ये ऐकलं. काय सांगतात भगवंत आपल्याला? मी कुठे आहे? सगळीकडे आहे ते तर सांगतात, पण सगळ्यात जवळचा पत्ता काय दिलाय भगवंताने आपल्याला त्यांचा? कुठे आहे? सगळ्यात जवळ मनात. व्हेरी गुड. मी तुमच्या मध्येच आहे असं सांगितलंय ना. ममैवांशो जीवलोके. मी तुमच्यात आहे, मी सगळ्यात पहिल्यांदा, आणि मग बाकी सगळीकडे, हो ना?
मग तसंच भगवंत इथे सुद्धा त्याच अनुषंगाने एक गोष्ट सांगतायत. काय म्हणतायत बघा, मत्तः परतरन्नान्यत् किंचिदस्ति धनंजय. माझ्याशिवाय या संपूर्ण विश्वामध्ये बाकी काहीच नाहीये. आपण एक गोष्ट ऐकली होती बघा, बाळकृष्ण छोटासा कन्हैया गोकुळामध्ये लीला करतोय, माती खातोय. आठवतेय का ती गोष्ट कोणाला? आठवते? नाही. ओके. नाही आठवते ना, ठीक आहे, काय हरकत नाही. बघा काय होतं, एकदा छोटासा बाळकृष्ण आहे, एकदम लहान आहे आणि गोकुळामध्ये त्याच्या मित्रांबरोबर खेळत आहे. हा, आपल्याला माहितीये सगळे सगळे मित्र मिळून खेळायचे नंदबाबांच्या घरामध्ये. तर छोटासा कन्हैया, त्याचे सगळे मित्र. आता कन्हैया तर आपले खूप लहान आहेत. लहान आहेत तर लहान मुलं काय करतात अंगणात खेळताना? माती खातील, हे खातील, ते खातील, हो की नाही? मग कन्हैयाचे मित्र सांगतायत की कन्हैया माती नको खाऊ, पोट दुखेल, दात खराब होतील, नको खाऊ, नको खाऊ. कन्हैया तर ऐकतच नाहीये कोणाचं, मातीच खातोय, मातीच खातोय, मातीच खातोय. मग आता मित्रांना कळलं की हा काही आपलं ऐकत नाहीये. आपलं ऐकत नाहीये तर कोणाला सांगायचं? आईला सांगायचं. हा, तर त्या सगळ्यांनी आईला आवाज दिला की मैया देख, मैया मैया मैया, कन्हैया माती खातोय, ऐकत नाहीये. जाऊन यशोदा मैया आली. आता आईला तर आपण सगळेच घाबरतो, हो की नाही? मग बाळकृष्ण पण आईला घाबरत होते. आपल्या आई येते बघून त्यांनी काय केलं, प्रयत्न केला की जितकी जमेल तितकी माती पटकन मी खाऊन टाकतो आणि तोंड स्वच्छ करून बसला राहतो. हो ना, जेणेकरून आईला सांगता येईल की मी माती नाही खात आहे. बरं, आई येते. आईने आल्यावरती विचारलं, कन्हैया तोंड उघड, बघू दे तू खरंच माती खाल्ली का? कन्हैया म्हणतोय, नो, नाही खाल्ली, नाही खाल्ली. आई म्हणते तोंड उघड. बरं, आपल्याला काय वाटतं? आपल्याला वाटतं की कृष्ण खोटं बोलतोय, हो की नाही? मग कृष्ण खोटं बोलतो तर आपण पण खोटं बोलू शकतो, असं आपलं एक लॉजिक असतं की कृष्ण तर खोटं बोलायचं लहानपणी, मग आपण का नाही खोटं बोलू शकत? कृष्ण खोटं बोलत नाहीये इथे. बघा कसं काय. कन्हैयाला विचारते मैया की माती खाल्ली का? कन्हैया म्हणतो नाही 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 नाही. तोपर्यंत माती गिळून टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. झालं, सगळी माती गिळून झाली. आता मैया म्हणते की उघड तोंड, उघडून मला दाखव तू काय खाल्लंय. कन्हैयाने तोंड उघडलं आणि काय दिसलं त्यांच्या तोंडात? पूर्ण ब्रह्मांड त्यांच्या तोंडात दिसलं, है ना? आणि यशोदा मैयाला आश्चर्य की हे कसं काय झालं? माती तर दिसत नाहीये पण हे वेगळंच काय दिसतंय. आणि मैया, तिथेच मैया एकदम कन्फ्यूज होऊन चक्कर होऊन पडली आणि थोड्या वेळाने पुन्हा व्यवस्थित ओके होऊन पुन्हा शुद्धीवरती आली. पण ती सगळी मेमरी भगवंतांनी इरेज करून टाकली होती, लपवून टाकली होती. कारण मग आईलाच जर आपल्या मुलाचं विश्वरूप परमात्मा आहे, परमेश्वर आहे असं कळलं तर कसं चालेल? म्हणून मैयाची ती मेमरी भगवंतांनी पुसून टाकली. पण आपल्याला इथून काय कळतं, मैया जेव्हा म्हणत होती की तू माती खाल्लीस का, माती खाल्लीस का, भगवंत म्हणत होते नाही खाल्ली, नाही खाल्ली. का बरं? तर याचं खूप सुंदर स्वामीजी नेहमी सांगतात ही गोष्ट. स्वामीजी सांगताना नेहमी असंच सांगतात की भगवंत खोटं बोलत नव्हते. तेव्हा तो बाळकृष्ण पण खोटं बोलत नव्हता. काय सांगत होता की मी माती खाऊच शकत नाही, अशी कुठली गोष्ट आहे जगात जी माझ्या व्यतिरिक्त आहे, जी माझी नाहीच आहे, जी माझं स्वरूप नाहीये, असं भगवंत सांगतायत. त्या ठिकाणी माती खाऊन पण नाही खाल्ली असं म्हणतायत, कारण मी अशी कुठली गोष्ट खाऊच शकत नाही जी माझं स्वरूप नाहीये. काय म्हटलं आपण या श्लोकामध्ये? पहिली ओळ, पहिलं पहिलं पूर्ण 2 चरण वाचूयात. बघा पुन्हा एकदा काय म्हणतायत भगवंत. मत्तः परतरन्नान्यत् किंचिदस्ति धनंजय. माझ्याशिवाय, माझ्यापासून वेगळं असं या जगात काहीच तर नाहीये. सगळं काही माझेच तर स्वरूप आहेत. मग मयी सर्वमिदं प्रोतम, या सगळ्या वेगवेगळ्या दिसणाऱ्या स्वरूपांना सूत्रे मणिगणा ऐवन, हे सगळे वेगवेगळे दिसणारे जे लोक आहेत, तुम्ही, मी, आपल्या आजूबाजूचे सगळे प्राणी, सगळे झाड, सगळे पक्षी, सगळं काही, हे जे सगळे वेगवेगळे दिसणारे लोक आहेत त्यांना काय? सूत्रे मणिगणा ऐवज. अशा प्रकारे एखादी माळ बघितलीये, माळीमध्ये मणी असतात, मोती असतात, हो की नाही? त्या माळेमधले मोती मणी वेगवेगळे असले तरी पण ते कुठल्या धाग्यामध्ये असतात? सगळे एकाच धाग्यामध्ये असतात ना?
त्याच प्रकारे भगवंत म्हणतात हे सगळे दिसत वेगवेगळे जरी असले तरी सगळे एका धाग्याने गुंफले गेलेले आहेत, सगळे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. माळेमध्ये मणी असतात त्या प्रकारे. आणि तो धागा कुठला? तो धागा भगवंतांचा धागा. त्यामुळे आपण दिसत जरी वेगवेगळे असलो समोरून तरी आतून सगळे सारखे आहेत. मग आता बघा, जर आतून सगळे सारखे आहोत, कोण कोण सारखं आहे? मग मग या नद्या सुद्धा सारख्या आहेत, मग या आपल्या आजूबाजूचे झाडं सुद्धा सारखे आहेत, संपूर्ण पृथ्वीच सारखी आहे. संपूर्ण पृथ्वीमध्ये भगवंत आहेत, तेच भगवंत आपल्यामध्ये आहेत, सगळं काही आपल्या आजूबाजूला आहे. मग मला सांगा, आपण आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींची कशी काळजी घेतली पाहिजे? जशी आपण आपली काळजी घेतो तशी, हो ना? आपण आपल्या स्वतःसोबत कसं वागतो किंवा आपल्याला जे लोक आवडतात त्यांच्यासोबत कसं वागतो, त्यांची काळजी घेतो, त्यांना काय हवं नको ते विचारतो, त्यांना आवडणार नाही अशा गोष्टी आपण कधी करत नाही, हो की नाही? आपल्या एकदम बेस्ट फ्रेंडला आवडणार नाही अशा गोष्टी आपण करत नाही, आपल्या आईबाबांना आवडणार नाही अशा लोकांसोबत आपण राहत नाही, हो ना? आपले शिक्षक त्यांना आवडणार नाही अशा प्रकारचं काम आपण करत नाही. म्हणजे काय? आपण सगळ्या आपल्या आवडीच्या लोकांची काळजी घेण्याचा प्रयत्न करतो, आपल्याला जमेल तशी, हो ना? मग आपण ज्या पृथ्वीवरती राहतो, ज्या गल्लीत राहतो, ज्या देशात राहतो, ज्या गावात राहतो, त्याची काळजी आपण तशीच घ्यायला नको का बरं? काय सांगतात भगवंत? मत्तः परतरं नान्यत् किंचित् अस्ति धनंजय. माझ्याशिवाय या विश्वामध्ये दुसरं काहीच नाहीये. मग जेही आपण करतो, ज्याही व्यक्तीसोबत आपण काम करतो, ज्याही प्रकारचा आपण अभ्यास करतो, ज्याही गावात आपण राहतो, त्या त्या प्रत्येका ठिकाणची काळजी आपण तशीच घ्यायला हवी ना. जसं आपण मंदिरात जाऊन देवाला नमस्कार करतो, मंदिरातल्या मूर्तीचं तर आपण कधीच डिसरिस्पेक्ट करत नाही करत ना. आपण बरोबर त्या मंदिराच्या समोर जाऊन, देवाच्या मूर्तीच्या समोर जाऊन नमस्कार करतो, बरोबर? नमस्कार करतो, साष्टांग नमस्कार करतो, तिथला प्रसाद घेतो, तिथल्या पुजाऱ्यांना नमस्कार करतो, हे सगळं आपण करतो. मग मंदिरात जर मूर्तीमध्ये आपण एवढा मोठा भगवंत बघू शकतो, तर भगवंत ऑलरेडी सांगतायत की सगळ्या विश्वामध्ये मी आहे. मग तोच भगवंत आपण बाहेर जाऊन बाकी सगळीकडे पण बघू शकतो की नाही, हो ना? त्यामुळे आजपासून सगळ्यांनी हा प्रयत्न करायचा आहे की माझ्या आजूबाजूला कितीही छोटी गोष्ट असू दे, ती अगदी छोटासा कचरा पडला आहे तर मी तो तसा कचरा नाही ठेवू देणार, कारण की माझ्या आजूबाजूला सगळीकडे भगवंतांचा निवास आहे, भगवंत सगळीकडे असतात. आणि मग मी भगवंतांची सगळी गोष्ट छान सुंदर मंगलमय स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करेल. मग ते लोक असू देत, मग ते आपल्या आजूबाजूचा परिसर असू देत, मग ते काहीही असू देत, मग ते आपलं स्वतःचं काम का असेना, भगवंत सगळीकडे आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टी छान सुंदर करण्याचा प्रयत्न करायचा, अभ्यास सुद्धा छान करण्याचा प्रयत्न करायचा, खेळाच्या वेळेला खेळ सुद्धा छान करायचे, ठीक आहे? गोष्टी ऐकायच्या वेळेला गोष्टी सुद्धा छान ऐकायच्या, मस्ती करायच्या वेळेला मस्ती सुद्धा मन लावून करायची, फक्त त्याचा कोणालाही त्रास होणार नाही याची मनामध्ये दक्षता घ्यायची, ठीक आहे? हेच आपल्याला भगवंत यातून सांगतायत. भगवंत सांगतायत की सगळीकडे मला बघायचं ट्रेनिंग स्वतःच्या मनाला द्या, ओके? आणि मग आता पुढे काय सांगतायत? हळूहळू बघा, हळूहळू भगवंत आपल्याला सांगतील की अजून कुठल्या कुठल्या वस्तूंमध्ये मी दिसतो. आता आपल्याला हे तर कळलं की भगवंत सगळीकडे आहेत, हो की नाही? पण सगळीकडे आहेत असं म्हणूनही तुम्हाला जर सांगितलं की तुम्हाला आता 2 महिने कुठल्याही प्रकारची भगवंताची मूर्ती दिसणार नाही, कुठल्याही प्रकारचा फोटो दिसणार नाही, काहीच दिसणार नाही, आणि तुम्हाला एका खोलीमध्ये बंद करून टाकलं, एका खोलीत बंद करून टाकलं आणि म्हणाले की आता सगळीकडे भगवंत आहेत, करा त्याचं ध्यान, करा भक्ती, तर आपल्याला जमणार आहे का बरं? आपल्याला कुठे ना कुठे थोडीशी छान भगवंताचं मंदिर लागतं, भगवंताची मूर्ती लागते, आपल्याला ध्यान करायला भगवंताचं कुठलं तरी स्वरूप आपल्या समोर लागतं, हो की नाही? आणि म्हणूनच भगवंत म्हणतात या संपूर्ण विश्वामध्ये जरी मी सगळीकडे असलो तरी तुझ्यासाठी म्हणून मी काही काही प्लेसेस अशा सांगतो की जिथे माझा प्रभाव खूप अधिक प्रमाणामध्ये आहे, हो ना? जसं मंदिराच्या संपूर्ण परिसरामध्ये भगवंत आहे, पण मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यावरती आपल्या मनाला वेगळी प्रसन्नता लागते, तशीच भगवंत म्हणतात की मी सगळीकडे आहे, पण काही काही गोष्टी अशा आहेत ज्या तू विशेष करून लक्षात ठेव, जेणेकरून तुला हेल्प होईल माझं ध्यान करताना.
तर काय काय सांगतायत भगवंत बघा, आपण 8वा श्लोक वाचूयात. दीदी हो सके तो प्लीज शेअर कर दीजिए 8वां श्लोक. रश्मि दीदी, कुछ दिक्कत आ रही है क्या? चलो, कोई बात नाही, आपण सुरू करूयात, पुढे जाऊयात. 8वा श्लोक म्हणूया. रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दखे पौरुषन्दृषु. बघा, एक 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 गोष्ट भगवंत सांगतात. रसोहमप्सु कौन्तेय, पहिल्यांदा तर आपण आप म्हणजे काय, मागच्या श्लोकात पण आपण बघितलं होतं ना, भूमी आप अनल वायू. भूमी म्हणजे जमीन, आप म्हणजे जल. ओके, काय झालं? लक्ष कुठे असलं पाहिजे आपलं? आपलं लक्ष काही गेल्या डिस्ट्रॅक्ट होता कामा नये. ठीक आहे, ज्याचं जे काम आहे तो ते व्यक्ती करेल. लक्ष आपलं वर्गामध्ये ठेवूया. बघा भगवंत काय म्हणतात, रसोहम अपसु कौन्तेय, जल, पाणी जे आहे ते पाणी कशा स्वरूपाचं आहे बरं? आता पाणी कशा स्वरूपाचं आहे, काय प्रश्न विचारतायत आहे तुम्ही? पाणी लिक्विड स्वरूपामध्ये आहे, हो ना, द्रव स्वरूपामध्ये आहे, जल स्वरूपामध्ये आहे. भगवंत म्हणतात की याचा हा जो रस आहे तो रस मी आहे. बघा, संपूर्ण विश्वामध्ये जो पण रस सगळीकडे मिळेल तो सगळा पाण्यामुळे येतो. तर तो पाण्यातला जो रस आहे तो माझं स्वरूप आहे. प्रभास्मी शशी सूर्ययोः. चंद्र सूर्याची विशेषता काय आहे? चंद्र आणि सूर्य दोघांची ही विशेषता काय आहे सांगता येईल का कोणाला? कसा असतो सूर्य? तेजस्वी. गुड, व्हेरी गुड, तेजस्वी असतो. आणि चंद्र सुद्धा कसा असतो? तेजस्वीच. चंद्र सुद्धा तेजस्वी असतो, पण चंद्राचं तेज शीतल तेज असतं, कारण ते सूर्याकडून येतं म्हणून ते तेज शीतल असतं. सूर्या इतकं दाहक नसतं. सूर्यात सूर्याचं तेज दाहक असतं, चटका बसतो, हो ना. आता तर गरमीचे दिवस आहेत, अजून चटका बसतो. पण भगवंत म्हणतात शशी आणि सूर्य, चंद्र आणि सूर्य या दोघांमधलं पण माझं स्वरूप काय आहे? तेज. प्रभास्मी, यांची जी प्रभा आहे ते माझं स्वरूप आहे. आणि प्रणव सर्व वेदेषु, प्रणव म्हणजे काय माहितीये का कोणाला? प्रणव नाव आपण भरपूरदा ऐकलं असेल की नाही? कोणाचं नाव आहे का प्रणव आपल्यामध्ये? आहे ना. कोणाचं नाव आहे प्रणव? ओके, बरं. तर हे प्रणव नाव तर आपण ऐकतो, पण प्रणवचा अर्थ काय आहे माहितीये कोणाला? बघा, आपल्या आजूबाजूच्या गोष्टींच्या बद्दल जिज्ञासू राहायचं नेहमी. एखादा मित्र झाला नवीन, त्याचं नाव काय, मग तुझ्या नावाचा अर्थ तुला माहितीये का? नाही माहिती तर आपण शोधूयात. क्युरियस राहावं माणसाने. प्रणवचा अर्थ नाही माहिती ना आपल्याला? हा, बघा, प्रणव म्हणजे काय? प्रणव म्हणजे ओंकार. ओंकाराचं दुसरं नाव आहे प्रणव, हो ना. तर भगवंत इथे सांगतात प्रणव सर्व वेदेषु, सगळ्या वेदांमध्ये मी कोण आहे? सगळ्या वेदांमधली सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली? आपल्या वेदांचं सगळ्यात महत्वाची एक देणगी आपल्याला आहे, ती म्हणजे ओंकार. ओंकार काय आहे बरं? काय आहे ओंकार? सांगा उत्तर. तुम्हाला काय वाटतं, का बरं ओंकार महत्वाचा आहे? सांगू शकेल कोणी? यामध्ये चुकीचं आणि बरोबर उत्तर असं नाही बरं का. आपल्याला ओंकार काय वाटतो हे सांगा. ओंकार महत्वाचा आहे हे तर सगळ्यांना माहिती आहे, हो ना. मग का बरं ओंकार महत्वाचा आहे? का बरं आपण ध्यान करताना ओम म्हणतो? का बरं आपल्या वहीवरती ओम लिहून सुरुवात करतो अभ्यासाची? किंवा श्री गणेश, ओम श्री गणेश. भगवद्गीतेचे अध्याय सुरुवातीला म्हणताना ओम श्री आहे एवढं. सांगू शकेल का कोणी? पटकन उत्तर द्यायची आहेत, आपल्याला माहिती असतात उत्तर, पटपट सांगा.
उत्तर चुकलं तर काय करणार आहे बरं? मी काहीच नाही करू शकणार. मी इकडे बसलीये, तुम्ही तिकडे बसली बसलेत. सांगा पटकन. हम्म. लवकर लवकर लवकर. ओंकार. 2-3 उत्तर तरी हवेच आहेत बघ. असं नाही चालणार. बरं, तुम्ही काय बोलत आहात का? तुम्ही बोलत असाल तर तुमचा आवाज मला येत नाहीये, त्यामुळे मायक्रोफोनच्या जवळ येऊन बोला. ओंकार. का बरं ओंकार महत्वाचा आहे? एखादं तरी उत्तर आपल्याला पाहिजेच, यायलाच हवं. क्विकली. ऐकू नाही येते ना मला. कोणीतरी बोलतंय काहीतरी, पण मला ऐकू नाही येते. जवळ येऊन, लॅपटॉपच्या जवळ येऊन बोलायला लागेल. शांती. बरं, ओंकार हे शांतीचं स्वरूप आहे. व्हेरी गुड. अजून? अजून काही कोणी सांगू शकेल? आपल्या वेदांमधला सगळ्यात महत्वाचा शब्द जो आहे ना, तो ओंकार आहे, माहितीये का? आता तुम्ही सांगितलं की ते शांतीचं स्वरूप आहे, बरोबर आहे. आणखीन काही? पुन्हा एकदा. बरं, तुम्हाला एक ट्रिक, एक हे सांगू, गंमत सांगू. हम्म. आपण म्हणतो की नाही, भगवंत कुठल्या कुठल्या स्वरूपात आहेत? एक तर आपल्याला दिसतात त्या स्वरूपात आहेत, है ना? श्रीराम आहेत, लक्ष्मण आहे, श्रीराम आहेत, लक्ष्मण पण म्हणू शकतो. श्रीराम, श्रीकृष्ण, हे सगळे आपल्याला दिसणाऱ्या स्वरूपातले आहेत. हनुमान, है ना? दुर्गा माता, हे सगळे दिसणाऱ्या स्वरूपातले भगवंत आहेत. पण आपण अव्यक्त स्वरूपातल्या भगवंताची पण पूजा करतो, हो की नाही? जे आपल्याला दिसत नाहीत पण आपल्या आजूबाजूला नेहमी असतात, हे पण आपण मानतो. बरोबर आहेतच भगवंत आपल्या आजूबाजूला नेहमी. इथे भगवंत काय सांगतात? इथे माहितीये, प्रणव ओंकाराचं सिग्निफिकंट काय आहे? सगळ्यात सुरुवातीला जेव्हा काहीच नव्हतं, है ना, विश्वाच्या उत्पत्तीच्या पण सगळ्यात आधी, जेव्हा काहीच नव्हतं, फक्त काय होती? फक्त एनर्जी होती, ऊर्जा होती फक्त. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा हळूहळू भगवंत प्रकटलेत, हळूहळू. सगळ्यात आधी भगवंतांचं कुठलंही स्वरूप नव्हतं. एकदम अव्यक्त स्वरूप होतं, प्युअर एनर्जी फॉर्म, जे दिसत नव्हतं. तुम्ही इलेक्ट्रिसिटी बघायला गेले तर दिसेल का? नाही दिसत ना आपल्याला. वीज दिसत नाही आपल्याला, पण ती असते. लाईटमध्ये जी वीज जाते, कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये जी वीज जाते, ती वीज दिसत नाही. पण मग जेव्हा लाईट बल्ब लागतो तेव्हा आपल्याला कळतं की हो, लाईट आली. बल्ब गेला की लाईट गेली. ठीक आहे ना? तर अशा प्रकारे सगळ्यात सुरुवातीला जेव्हा काहीही नव्हतं, भगवंत प्युअर एनर्जी फॉर्म मध्ये, सगळं विश्व प्युअर एनर्जी फॉर्म मध्ये होतं. दिसत नव्हतं कोणाला. त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू प्रकट होत गेले वेगवेगळ्या स्वरूपामध्ये. तर त्या एनर्जी मधून सगळ्यात पहिलं जे स्वरूप भगवंताचं प्रकट झालं, सगळ्यात पहिलं ते स्वरूप म्हणजे ओंकार. आवाजाच्या स्वरूपात भगवंत प्रकट झाले सगळ्यात आधी. ओंकाराचा जो नाद आहे, त्या नादाच्या स्वरूपामध्ये संपूर्ण विश्वामध्ये भगवंत सगळ्यात पहिल्यांदा प्रकट झाले. त्याआधी ते दिसत नव्हते. त्यानंतर ते ओंकाराच्या स्वरूपात प्रकट झाले आणि त्याच्यानंतर ते भगवान शेषशाही महाविष्णूंच्या स्वरूपात प्रकट झाले. आणि त्या महाविष्णूंच्या नाभीमधून काय निघालं? कमळ निघालं. ही गोष्ट माहिती आहे आपल्याला. महाविष्णूंच्या नाभीतून कमळ, आणि त्या नाभीतल्या कमळावरती कोण? ब्रह्मदेव निर्माण झाले. म्हणजे भगवंताचं नंतर चौथं स्वरूप जे होतं ते ब्रह्मदेवांच्या स्वरूपात होतं. आणि मग ब्रह्मदेवांनी संपूर्ण पृथ्वीचा निर्माण केला. आणि मग भगवंत हळूहळू हळूहळू वेगवेगळ्या सगळ्या स्वरूपांमध्ये निर्माण झाले. म्हणजे भगवंतांचं जे सगळ्यात शुद्ध स्वरूप आहे, त्या शुद्ध स्वरूपांपैकी एक म्हणजे ओंकार आहे. इतकं शुद्ध स्वरूप. तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू का? आता आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींचं काहीतरी व्हायब्रेशन असतं, हो ना? तुम्ही नॉर्मल लॅपटॉप लावा, त्या लॅपटॉपला पण काहीतरी कंपन्या त्या लॅपटॉपमध्ये दिसतात. फोन असतो, फोनचे पण काहीतरी व्हायब्रेशन्स असतात. बरं, ते सोडा. आपण वायफाय मध्ये असतो, इंटरनेटमध्ये असतो, फोनच्या नेटवर्कमध्ये असतो.
हो की नाही? या सगळ्याचे पण काही ना काहीतरी एकदम मायनर असे व्हायब्रेशन्स असतात जे आपल्या मधून जात असतात. तशी आपली पूर्ण पृथ्वीच. एक उदाहरण घेऊयात. उदाहरण घेतलंय का सगळ्यांनी? कोणी कोणी रेडिओ बघितलाय? तुम्ही सगळे स्मार्ट जनरेशन आहे. तुम्ही कोणी रेडिओ बघितला असेल का? आहेत आहेत बाबा, चला. चला चला, व्हेरी गुड. रेडिओ बघितलेले लोक आहेत. तर रेडिओमध्ये आपण ट्युनिंग करतो बघा. वेगवेगळे चॅनल्स असतात आणि आपण ट्युनिंग करतो. तर जोपर्यंत ट्यून व्यवस्थित बसत नाही तोपर्यंत आपल्याला गाणे ऐकू येत नाहीत. बाकी कुठल्याही चॅनलवरती आपण गेलो जिथे आपल्याला रेंज नसेल तिथे काय येतं? एको ऐकू येतो है ना, नुसतंच खरखर खरखर काहीतरी ऐकू येतं. पण एकदा व्यवस्थित ट्युनिंग बसलं, त्या चॅनलची फ्रिक्वेन्सी आणि आपल्या रेडिओची फ्रिक्वेन्सी मॅच झाली की आपल्याला काय येतं? सुंदर संगीत ऐकू येतं. हो की नाही? तर अशा संपूर्ण विश्वाची एक एक, संपूर्ण विश्वातल्या प्रत्येका गोष्टींची एक एक फ्रिक्वेन्सी आहे. तर नासाने काय केलं? नासाने विचार केला की मग पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या गोष्टींची जर अशी फ्रिक्वेन्सी आहे, तर संपूर्ण विश्वाची काय फ्रिक्वेन्सी असेल? संपूर्ण विश्वाचे काय व्हायब्रेशन्स असतील? तर त्यांनी त्यांचे जे काही एकदम अद्ययावत ऍडव्हान्स उपकरणं घेऊन ते स्पेसमध्ये गेले आणि स्पेसची फ्रिक्वेन्सी मोजण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्पेसची फ्रिक्वेन्सी ऐकण्याचा प्रयत्न केला. आता तिथे तर कुठल्याही प्रकारचा ध्वनी वाहत नाही. स्पेसमध्ये कुठल्याही प्रकारचं मीडियम नसतं, हवा नसते, वायू नसतात, त्यामुळे ध्वनी ऐकू येत नाही. त्यांनी तो त्यांच्या डिव्हाइसेसच्या आधारे रेकॉर्ड केला आणि पुन्हा पृथ्वीवरती आणून त्याला अँप्लिफाय केला, मोठा केला, त्याच्यावरती प्रोसेस केली आणि तो ध्वनी ऐकण्याचा प्रयत्न केला. आश्चर्याची गोष्ट काय आहे सांगू? स्पेसमध्ये रेकॉर्ड केलेला तो ध्वनी, ज्याच्याने पूर्ण स्पेस चालते, संपूर्ण स्पेस ज्या तत्वावरती, ज्या फ्रिक्वेन्सीवरती चालते, तो ध्वनी कुठला असेल? करेक्ट, ओम. म्हणजे कुठलं पण तुम्ही गेअर्स बघतात ना, सायकलचे गेअर असतात आपले, बरोबर? तसे कुठल्याही मशीन मध्ये गेअर असतात. आपल्या घड्याळामध्ये पण मागे गेअर असतात. ते गेअर जेव्हा इकडे तिकडे हलतात तेव्हा व्हायब्रेशन निर्माण होतं, एक फ्रिक्वेन्सी तयार होते. इमॅजिन करा, संपूर्ण विश्व, सगळं युनिव्हर्स जेही तुम्ही बघू शकता, ब्रह्मांड जेही तुम्हाला समजतं, ते सगळं ब्रह्मांड एक मोठं मशीन आहे. आणि ते मशीन जेव्हा कार्यान्वित होतं, जेव्हा सूर्य स्वतःभोवती फिरतोय, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, स्वतःभोवती फिरते, काय हे एक प्रकारचं मशीन आहे. सगळ्या प्रकारचे ग्रह सूर्याभोवती फिरतायत, एक प्रकारचं मशीन आहे. आणि ते मशीन जेव्हा कार्यरत आहे, ते मशीन सुद्धा काही ना काहीतरी व्हायब्रेशन उत्पन्न करतं. ते व्हायब्रेशन आहेत ओंकार. आणि हा ओंकार आपल्याला आपल्या वेदांनी कधी दिला? वेदांचं खरं डेटिंग काढायचं म्हटलं, वेदांची डेट काढायची म्हटली, किती पुरातन आहेत वेद. भगवद्गीता तर आपल्याला माहितीये साधारणपणे 5,000 वर्षांपेक्षा अधिक जुनी आहे. वेदांचं जर डेट काढायची म्हटली, कधी निर्माण झाले होते वेद, तर ती डेट येते साधारण 15,000 वर्ष जुनी. तर विचार करा, जी गोष्ट आत्ता नासा किंवा आपण सगळे शोधू शकलो, ती गोष्ट वेदांनी आपल्याला कधी सांगितली? 15,000 वर्षांपूर्वी, जेव्हा इतके मोठाले मशीन्स किंवा इतके मोठमोठे, इतके ऍडव्हान्स उपकरणं सुद्धा अस्तित्वात नव्हते, तेव्हा आपल्या ऋषीमुनींनी फक्त ध्यानाच्या बळावरती आपल्याला सांगितलं की प्रणव हा जो ओंकार आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे. कारण हा ओंकार भगवंताचं स्वरूप आहे. का बरं भगवंताचं स्वरूप आहे? कारण आपण आत्ताच म्हटलं, काय म्हटलं आपण आत्ताच? मत्तः परतरन्नान्यत् किंचित् अस्ति. सगळीकडे मीच व्यापून आहे. आणि सगळीकडे व्यापून राहिलेला कोण आहे? सगळीकडे व्यापून राहिलेला हा भगवान आहे, ज्याचं स्वरूप हे ओंकार आहे. ओके नाही? तर भगवंत सांगतात की ठीक आहे, जेव्हाही तुमच्या जवळ माझं कुठलं स्वरूप नसेल, है ना, माझा कुठला फोटो नसेल, माझी कुठली मूर्ती नसेल, तेव्हा काय करायचं? तेव्हा नुसतं ओंकारावरती ध्यान केलं तरी सुद्धा तुम्ही तितकेच माझ्याजवळ येऊन पोहोचाल. कारण ओंकार हे माझं माझं अत्यंत शुद्ध स्वरूप आहे. प्रणव सर्व वेदेषु. सगळ्या वेदांनी आपल्याला दिलेली ही देणगी आहे. भगवंताचं सगळ्यात सोपं नाव आपल्याला, सगळ्यात सोपं, सगळ्यात छोटं, एकदम कॉम्पॅक्ट नाव वेदांनी आपल्याला दिलं, जे म्हणजे ओंकार. हो की नाही? आणि शब्दाख्ये विश्वामध्ये जेही काही प्रकारचे आपल्या आजूबाजूला आकाशामध्ये, तुम्हाला माहितीये का आकाशामध्ये काय असतं? हे जे आकाश आहे आपल्या आजूबाजूला, त्यामध्ये काय असतं?
त्यामध्ये आपल्या वेदांताच्या अनुसार शब्द असतात. जेही काही ज्ञान आपण घेतो ना, हे सगळं ज्ञान आपण कोणाच्या ना कोणाच्या थ्रू घेतो. बरोबर, आपले गुरुजन आपल्याला ज्ञान देतात किंवा आपल्या घरातले मोठे लोक आपल्याला ज्ञान देतात. आपले मित्र सुद्धा आपल्याला बरंच काही ज्ञान देतात. आपण पुस्तकातून ज्ञान घेतो. हे सगळं ज्ञान मान्य आहे, पुस्तकामध्ये आहे, आपल्या गुरुजनांकडे आहे. पण प्रायमरीली, प्राथमिक दृष्ट्या ते सगळं ज्ञान कुठे आहे? सगळं ज्ञान आपल्या आजूबाजूच्या आकाशामध्ये आहे, आपल्या आजूबाजूच्या वातावरणात आहे. म्हणून बघा, एकलव्याची गोष्ट कोणाकोणाला माहितीये? एकलव्य महाभारतातला माहितीये ना? व्हेरी गुड. कोणाकोणाला नाही माहितीये? ए, असं नाही चालणार. माहिती याला पण हँड रेस नाही केला, नाही माहिती याला पण हँड रेस नाही केला, असं कसं चालेल? एक तर माहिती असली पाहिजे, एक तर नाही माहिती असली पाहिजे, हो ना? कोणाकोणाला माहिती आहे एकलव्याची गोष्ट? पटकन. ओके. ओके. कंटाळा आला का? एकदम असा आळस का बरं येतोय? बोर झालात का तुम्ही लोक? बोर झालात का, हो की नाही? नाही ना, हा मग ठीक आहे. तर बघा, एकलव्याचे आपल्याला माहिती आहे एकलव्याची काय गोष्ट होती. द्रोणाचार्यांनी एकलव्याला आपला शिष्य मानायला नकार दिला. आणि मग एकलव्याने काय केलं? द्रोणाचार्यांची मूर्ती बनवली, हो की नाही? मातीने त्यांची मूर्ती बनवली आणि त्यांच्या मूर्तीतनं त्याने धनुर्विद्या ग्रहण केली, इतकी की अर्जुनाला तोडीसतोड असा धनुर्धारी एकलव्य झाला, हो ना? आता त्याला शिकवणारं तर कोणीच नव्हतं. द्रोणाचार्यांनी ऑलरेडी शिकवायला नकार दिला होता. त्याने काय केलं? त्याने मूर्ती बनवली आणि स्वतः शिकला. एवढं ज्ञान द्रोणाचार्य नसताना, गुरु नसताना त्याच्याकडे आलं कसं, हा प्रश्न पडतो का कधीतरी? पडतो ना. अर्जुनाला तर द्रोणाचार्यांनी शिकवलं, गुरु होते. पण एकलव्याला तर गुरु सुद्धा नव्हते. त्याला कोणी सांगणारच नव्हतं की हे बरोबर आहे की हे चुकीचं आहे. काहीच सांगणार नव्हतं. पण तरी सुद्धा एकलव्याला ज्ञानप्राप्ती झाली. एकलव्याला धनुर्विद्येचे स्किल्स त्याच्यामध्ये आले. आणि असे साधे सुधे नाही आले, खूप टॉप क्लास स्किल्स आले. एकदम प्रवीण झाला तो धनुर्विद्येमध्ये. कसं काय? गुरु नव्हते. हे बघा, भगवंत इथे सांगतात शब्दाखे. आपल्या आजूबाजूचं सगळं काही ज्ञान जे आहे ना, ते आपल्या आजूबाजूला असतं. फक्त आपल्याला ती फ्रिक्वेन्सी, जसं आपण बघितलं, रेडिओची ती फ्रिक्वेन्सी मॅच करावी लागते, तेव्हाच गाणे ऐकू येतात. जेव्हा आपली आणि आपल्या आजूबाजूच्या विश्वाची फ्रिक्वेन्सी मॅच होते, तेव्हा आपल्या आजूबाजूच्या विश्वातलं सगळं ज्ञान आपल्या मधून वाहायला लागतं. एकलव्याची पण तशीच गोष्ट होती. असे किती सारे मोठे मोठे लोक आहेत. स्वामी विवेकानंदांचं उदाहरण माहितीये? स्वामी विवेकानंद काय करायचे? इतके शार्प होते, इतके कुशाग्र बुद्धीचे होते की कुठलंही पुस्तक त्यांनी वाचलं की त्याच क्षणी त्यांना ते पुस्तक, पूर्ण पुस्तक लक्षात राहायचं, पान नंबर सकट. एखादं पुस्तक त्यांनी वाचलं आणि ठेवून दिलं. एकदा असंच झालं होतं. एक पुस्तक स्वामीजी वाचत होते आणि संपूर्ण पुस्तक वाचून त्यांनी ते ठेवून दिलं. त्यांच्या शिष्यांना असं वाटलं की स्वामीजी, तुमचं हे पुस्तक वाचून झालं पण? स्वामीजी म्हणाले, हो झालं. तुम्हाला यातलं सगळं लक्षात पण आहे? स्वामीजी म्हणाले, हो लक्षात आहे. बरं, शिष्य आणि स्वामीजी त्यांचं थोडंफार मित्रत्वाचं सुद्धा नातं होतं. तर शिष्य म्हणाले, ठीक आहे, आम्ही काही गोष्टी विचारू तुम्हाला याच्यातल्या, तुम्ही सांगू शकाल? स्वामीजी म्हणाले, विचारा. शिष्याने विचारलं, ही गोष्ट, हा टॉपिक या पुस्तकामध्ये कुठे आहे? स्वामीजींनी एकदम व्यवस्थित पान नंबर सकट त्याचं उत्तर दिलं आणि उत्तर सुद्धा बरोबर दिलं की पुस्तकामध्ये या पानावरती तुम्हाला हा टॉपिक सापडेल आणि या टॉपिकचं डिस्क्रिप्शन असं आहे, तो समजावून सुद्धा दिला. शिष्याने ते पुस्तक उघडलं आणि त्याच ठिकाणी बरोबर तोच टॉपिक स्वामीजींनी जसा समजावून सांगितला होता त्या प्रकारे त्या पुस्तकामध्ये होता. हे काय आहे? हे आहे ज्ञान. ते ज्ञान सगळ्यांना मिळू शकतं, फक्त आपली फ्रिक्वेन्सी मॅच झाली पाहिजे. जर ते गाणे आपल्याला ऐकायचे असतील, जर ते नॉलेज आपल्याला आपल्यामध्ये पाहिजे असेल, तर ती आपली फ्रिक्वेन्सी मॅच झाली पाहिजे आपल्या आजूबाजूच्या पृथ्वीच्या फ्रिक्वेन्सी सोबत, विश्वाच्या फ्रिक्वेन्सी सोबत. ती फ्रिक्वेन्सी मॅच कशी होते? कशी करायची ती फ्रिक्वेन्सी मॅच? आता आपल्याला तर काही ज्ञान असं विश्वातनं मिळत नाहीये. आपल्याला ज्ञान आपल्या आजूबाजूच्या लोकांकडनं मिळतंय. मग कसं काय इतकं योग्य व्हावं, इतकी ॲबिलिटी स्वतःमध्ये आणावी, इतकी सुपर पॉवर आपल्यामध्ये आणावी की जेणेकरून आपल्याला ज्ञान असं मिळायला लागेल विश्वातनं? कशी आणावी? काही माहितीये का कोणाला? काही ट्रिक्स आहेत का त्याच्या?
आपली स्वतःची योग्यता कशी वाढवावी की जेणेकरून आपण सुद्धा अशा प्रकारचं ज्ञान ग्रहण करू शकू. सोपं उत्तर सांगू का? सोपं उत्तर आहे भगवद्गीतेचे अध्याय रोज वाचायचे. रोज भगवद्गीतेचे अध्याय वाचून, रोज संस्कृत श्लोक वाचून, रोज ध्यान करून सुद्धा ही ॲबिलिटी येते. म्हणून असं नाही की अभ्यास करणं थांबवायचं. आपल्यामध्ये अजून ती क्षमता आलेली नाहीये, अभ्यास करायचा. पण ती क्षमता डेव्हलप करण्यासाठी, आपली बुद्धी ओपन करण्यासाठी, बुद्धी जागृत करण्यासाठी काय करायचं? रोज अध्याय वाचायचे. मिनिमम 2 अध्याय तरी रोज वाचलेच गेले पाहिजे. त्याच्याने बुद्धी जागृत होते. हे असंच नाही बोलत आहे बरं. आपल्या गीता परिवारामध्ये याचे प्रयोग झाले आहेत. आदरणीय संजय भैया मालपाणी आहेत, त्यांनी त्यांच्या स्कूलमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांवरती हे प्रयोग केले आणि लक्षात आलं की हो, भगवद्गीता वाचणाऱ्या मुलांची बुद्धी काही वेगळ्याच लेवलवरती जागृत असते. त्यामुळे आपण जर एवढी चांगली गोष्ट आपण शिकत आहोत तर आपण ती रोज प्रॅक्टिस केली पाहिजे, जेणेकरून आपली पण बुद्धी भगवंताच्या कृपेने काय होईल? जागृत होईल. आणि आपण सुद्धा एकदम क्विक लर्नर होऊ, शार्पली सगळ्या गोष्टी ग्रहण करू शकू, सगळ्या गोष्टी आत्मसात करू शकू, है ना. भगवंत म्हणतात शब्दाखे, या या आजूबाजूच्या आकाशामधले जे शब्द आहेत, आकाशामधले जे ज्ञान आहे, ते सगळं ज्ञान म्हणजे माझंच स्वरूप आहे. आणि पौरुषन ऋषू, आणि सगळ्या माणसांमधले, सगळ्या लोकांमधलं जे पौरुष आहे म्हणजे काय, जी शक्ती आहे, जे तेज आहे. आपल्या सगळ्यांमध्ये पण तेज असतं की नाही? शिवाजी महाराजांमध्ये तेज होतं, महाराणा प्रतापांमध्ये तेज होतं, हो ना. भरपूर सारे उदाहरण आहेत आपल्याकडे. तर या सगळ्या माणसांमधलं जे तेज आहे ते तेज सुद्धा मीच आहे, असं भगवंत आपल्याला 8व्या श्लोकामध्ये सांगतात. 9व्या श्लोकापासून आपण पुढच्या वेळेला घेऊ. वेळ संपत आली आहे. ओंकाराच्या डिस्कशन मध्ये आज आपला वेळ गेला, पण नो प्रॉब्लेम, तो वेळ सार्थकीच लागला आपल्याला. त्यामुळे बाकी सगळे श्लोक आपण पुढच्या वेळेला घेऊया. आज तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न विचारा, नाहीतर आपण समापन करू शकतो. दीदी अभी शेअर नाही की तो भी चलेगी स्लाइड्स. काही प्रश्न असतील तर विचारा, नाहीतर आपण आजच्या सत्राचं समापन करूयात. 1 मिनिटाचं हरिनाम संकीर्तन करू आणि मग प्रार्थना घेऊयात. सगळ्यांनी ताठ बसायचंय, हात जोडूयात, ताठ बसायचंय, ताठ, क्विकली. हात जोडूयात, भगवंतांना प्रार्थना करू, आमची बुद्धी सुद्धा जागृत होऊ देत आणि रोज भगवद्गीतेचे 2 अध्याय म्हणण्याचा संकल्प करूयात. ठीक आहे, चला 1 मिनिटाचं हरिनाम संकीर्तन, भगवंताचं ध्यान करूयात. हरी शरणम, 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 हरी शरणम. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रार्थना म्हणूया. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्. ओम श्री कृष्णार्पणमस्तु. धनेश्वर महाराज की जय. जय श्री कृष्ण. धन्यवाद सगळ्यांना. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण ताई. खूप छान सोप्या भाषेमध्ये हसत खेळत मुलांना आमच्या समजावून दिलं, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. सर्व मुलांचे पण धन्यवाद, साधकांचे, आणि जे कोणी आपले जोडले गेले होते या संवादाच्या याच्यामध्ये सर्वांच्या अभिनंदन आणि धन्यवाद सुद्धा. एक छोटीशी रचना आहे ताई, आपली परमिशन असेल तर 4 ओळीचीच फक्त आहे म्हणून. ओके, धन्यवाद. जय हो श्री भगवद गीते, कृपा करी गे आम्हा ते, सेवा तुझी घडावी सतते, हा एकच वरदे तू माते. परम पावन गीतेचे बोल, मार्ग दाविती वचने अनमोल.
गीता वचना गाऊया, सदा आनंदी राहूया. जसं ताईने सांगितल्याप्रमाणे रोज अध्याय म्हणत चालायचे आणि आनंदी राहायचं, त्याप्रमाणे आपण सर्वांनी करत राहूया. जय श्रीकृष्ण ताई, जय श्रीकृष्ण. श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारी बरनउ रघुबर बिमल जसु जो दायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मूज जनेऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज संवारे लाय सजीवन लखन जियाए श्री रघुबीर हरषि उर लाए रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरतई सम भाई सहस बदन तुम रोजस गावे अस कहि श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिसा जम कुबेर दिक्पाल जहाते कवि कोविद कहि सकै कहाते तुम उपकार सुग्रीवहि कीन्हा राम मिलाय राजपद दीन्हा तुम्हरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना जुग सहस्र जो जन पर भानु लील्योताहि मधुर फल जानू प्रभु मुद्रिका मेलि मुख माहि जलधि लांघि गए अचरज नाही दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हरे तेते राम दुआरे तुम रखवारे होतन आज्ञा बिनु पैसारे सब सुख लहै तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना आपन तेज संहारो आपे तीनों लोक हांकते कांपे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासै रोग हरै सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जुग पर ताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नौ निधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुबर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चित्तन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई जो सत बार पाठ कर कोई छूट ही बंदी महासुख होई जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा हरि चेरा की जय नाथ हृदय महडेरा पवन तनय संकट हरन मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुर भूप सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय. जय श्री कृष्ण सगळ्यांना. भेटूयात पुढच्या सत्रात.
जय श्री कृष्ण.